महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान होणार. भारत निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली विमानतळावर 2 विमानांची टक्कर. दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. अकासा एअरचे VTYBA विमान हैदराबादकडे जाण्यासाठी पुशबॅक घेत होते, तर लेह मधून आलेले स्पाइस जेटचे VTSLB विमान गेटकडे जात होतं. या दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. त्यानंतर प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या जिल्हा नियोजन भवन उभारणीच्या कामाचे आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी भूमिपूजन केले. यावेळी आमदार संजय उपाध्याय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत नारी शक्ती विधेयकावर बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच ठाम उत्तर दिलं आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण आणि नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महिलांची वाढती भूमिका यावर देखील अधोरेखित केले. संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा. नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने संसदेत मोठा गोंधळ उडाला. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. या विधानानंतर सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. महिला आरक्षणाच्या गप्पा मारता आधी महिला संरक्षणावर चर्चा करा. कुलदीप सेरम कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे? ब्रिजभूषण सिंह हे महिलांचा सन्मान करणारे आहेत का, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत उपस्थित केला. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज संसदेत चाललेल्या चर्चेत जे निराधार वाह्यात आरोप निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केले त्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी आणि हे आरोप त्यांनी कोणाच्या बचावासाठी केले. निशिकांत दुबे यांना लाज वाटली पाहिजे आणि माफी मागा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. मराठी सक्ती करा पण आजच बोला म्हणू नका. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याचे मत मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारचाच हा डाव आहे. 5 राज्यात निवडणुका असताना त्यांनी हे बिल आणण्याची गरज नव्हती. मात्र सरकारचा हा गैरसमज आहे की ही बिल बहुमताने मंजूर होईल. हे विधेयक बहुमताने मंजूर होणार नाही, असा खासदार संजय राऊत यांनी टोला लावला आहे. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाबाबत मालकाला अजून अटक झालेली नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेस्को ड्रग्ज प्रकरणाबाबत वक्तव्य केलं आहे. कॉन्सर्टमध्ये पोलीस बंदोबस्त होता की नाही याचा उत्तर अजूनही पोलीस खात्याने दिलेलं नाही. तर गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात मालकाला अजून अटक झालेली का नाही, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.